तर आजच्या लाईव्ह सेशनमध्ये आपण स्पर्धा परीक्षांसाठी गणित हा विषय निवडलेला आहे। त्यामध्ये संख्यांचे जे प्रकार आहेत, वास्तव संख्यांचे दोन प्रकार आहेत, परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या, त्यावर आधारित काही उदाहरणं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत। मग यामध्ये सुरुवातीला आपल्याला वास्तव संख्या म्हणजे काय, परिमेय संख्या म्हणजे काय, अपरिमेय संख्या म्हणजे काय, ही सगळी मूलभूत संकल्पना ज्या आहेत त्या स्पष्ट असणं आवश्यक आहे। आणि त्याच्यावर मग आधारित अशी काही उदाहरणं असतात जी परीक्षेमध्ये आपल्याला विचारली जाऊ शकतात। तर त्यामधली काही नमुना दाखल उदाहरणं आपण आजच्या या सेशनमध्ये सोडवून घेऊया, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की नेमकी कशा पद्धतीची उदाहरणं आपल्याला परीक्षेमध्ये विचारली जातात आणि त्यामध्ये आपल्याकडे जे नॉलेज आहे त्याचं आपण ॲप्लिकेशन कसं करतो। तर ही काही उदाहरणं आहेत ती आपण नंतर सोडून घेऊ। सुरुवातीला आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे की ह्याची जी बेसिक कन्सेप्ट्स आहेत संख्याच्या बाबतीत, म्हणजे वास्तव संख्या, त्यामधल्या परिमेय आणि अपरिमेय संख्या, ही संकल्पना आपल्याला समजून घेणं सर्वात आधी सगळ्यात महत्त्वाचं आहे। मग त्याची सुरुवात आपण करूया। सुरुवात आपण बेसिक कन्सेप्टपासून करूया। म्हणजे आपल्याला संख्यांचे प्रकार हे सर्वात आधी माहिती असणं आवश्यक आहे। आपल्याला माहिती की सर्वात मूलभूत संख्येचा प्रकार आहे तो म्हणजेच 1, 2, 3, 4 अशा पद्धतीनं ह्या ज्या सर्व संख्या आहेत ह्यांना आपण म्हणतो नैसर्गिक संख्या। हा सगळा मूलभूत भाग आहे, आपल्याला माहितीच आहे। तरीसुद्धा परिमेय संख्या म्हणजे काय हे समजून घ्यायचं असेल तर हे आपल्याला रिव्हिजन थोडक्यात करून घ्यावीच लागेल। म्हणजे 1, 2, 3, 4 या संख्यांचा उपयोग आपण वस्तू मोजण्यासाठी करतो, म्हणून यांना आपण मोज संख्या असंही म्हणतो किंवा त्यांनाच नैसर्गिक संख्या म्हणतो। या नैसर्गिक संख्यांमध्ये जर आपण शून्य मिळवला, म्हणजेच 0, 1, 2, 3, 4 अशा संख्या जर आपण घेत गेलो तर या संख्यांना म्हणायचं आहे पूर्ण संख्या, म्हणजेच होल नंबर्स। नैसर्गिक संख्यांनाच आपण नॅचरल नंबर्स असंही म्हणतो। आणि हे दोन संख्यांचे प्रकार झाल्यानंतर आता ह्या नैसर्गिक संख्यांमध्ये सर्व धनसंख्या आहेत, पूर्ण संख्यांमध्ये शून्य आणि सर्व धनसंख्या आहेत, पण संख्यांमध्ये ऋणसंख्या सुद्धा असतात। म्हणजेच जर आपण -3, -2, -1 त्यानंतर 0, 1, 2, 3 अनंतापर्यंत या जर सर्व संख्या आपण विचारात घेतल्या तर आपल्याला असं लक्षात येईल की यामध्ये सर्व धनसंख्या आहेत। म्हणजे उजव्या बाजूला, शून्याच्या उजव्या बाजूला सर्व धनसंख्या आपण लिहिलेल्या आहेत, शून्याच्या डाव्या बाजूला या सर्व ऋणसंख्या आहेत, या सर्व निगेटिव्ह नंबर्स आहेत आणि त्याच्यामध्ये शून्य सुद्धा आहे। म्हणजे अशा पद्धतीनं सर्व धनसंख्या, सर्व ऋणसंख्या आणि शून्य ह्या सर्व संख्यांना एकत्रितपणे आपण म्हणतो पूर्णांक। त्यांनाच आपण इंटिजर्स असंही म्हणतो। मग हे संख्यांचे 3 मूलभूत प्रकार, नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्या, यावर आधारित याच्या पुढच्या आणखी 2 संकल्पना आहेत, त्या म्हणजे परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या, आणि त्या दोन्हींच्या पासून तयार होतात त्या म्हणजे वास्तव संख्या। तर हे 3 संख्यांचे मूलभूत प्रकार। आता त्याच्यावर आधारित परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या म्हणजे काय ते आपण बघू। वास्तव संख्या, कुठलीही संख्या आपण जर घेतली तर त्याचे 2च प्रकार, 2च कॅटेगरीमध्ये आपण ते विभागू शकतो। एक तर ती संख्या असेल परिमेय संख्या किंवा अपरिमेय संख्या। मग आता सुरुवातीला परिमेय संख्या म्हणजे काय ते आपण बघू। परिमेय संख्याचा अर्थ कोणतीही संख्या जी अंश आणि छेद या स्वरूपात आपण लिहू शकतो, म्हणजे p/q या स्वरूपात जी संख्या आपण लिहितो त्याला आपण परिमेय संख्या म्हणतो। उदाहरणार्थ 2/4 ही परिमेय संख्या, कारण या संख्येचा अंश 2 आहे, छेद 4 आहे, किंवा 2/3 ही संख्या परिमेय संख्या। आता ह्या संख्या निगेटिव्ह सुद्धा असू शकतात, ऋण सुद्धा असू शकतात, म्हणजे इथं -2/3 असं सुद्धा असू शकतं किंवा 2/-4 असं सुद्धा असू शकतं। थोडक्यात परिमेय संख्या म्हणजे जी संख्या अंश आणि छेद या स्वरूपात आपण लिहू शकतो त्याला परिमेय संख्या म्हणायचं। आता याच्याच पुढे जाऊन परिमेय संख्या डिफाईन करण्यासाठी त्या संख्येचं दशांश रूप यावरून सुद्धा आपण ती संख्या डिफाईन करू शकतो की परिमेय संख्या कोणती। ज्या संख्येचं दशांश रूप खंडित असतं किंवा आवर्ती असतं त्याला परिमेय संख्या म्हणायचं। आता ह्या 2 संकल्पना आपल्याला नवीन आहेत। संख्येचं दशांश रूप खंडित असणं म्हणजे काय पहा। समजा एक उदाहरण आपण घेऊया इथं। समजा उदाहरण आपण घेतलं 5/2। आता 5/2
या संख्येमध्ये अंश 5 आहे आणि छेद 2 आहे. जर 5ला पण 2 न भागलं तर इथं भाग जाईल, 2 दुणे 4चा भाग जाईल, 1 शिल्लक राहतील, 1ला भाग जात नाही म्हणून इथं दशांश चिन्ह घेऊ, त्याबद्दल 1 0 आणि 2 पंचे 10. याचा अर्थ 5/2 ही संख्या आपण दशांश अपूर्णांकात 2.5 अशी लिहू शकतो. म्हणजे इथं दशांश चिन्हानंतर हा भागाकार संपलाय, म्हणजे दशांश रूप हे खंडित झाले. अशा पद्धतीच्या ज्या काही संख्या असतात त्यांना आपण म्हणतो त्या संख्येचं खंडित दशांश रूप. मग इथं आणखी काही उदाहरण आपण घेऊ शकतो, कदाचित 3.4 किंवा -7/9. ह्या सर्व संख्यांमध्ये जर आपण बघितलं की भागाकार संपलाय, खंडित झालाय, म्हणून अशा पद्धतीच्या दशांश रूपाला आपण म्हणायचं खंडित दशांश रूप. काही वेळेला एखादी परिमेय संख्या आपल्याला जर दिली असेल तर त्याचं दशांश रूप खंडित असतंच असं नाही. त्याचं एक उदाहरण आपण घेऊ. समजा एक उदाहरण आपण घेतलं इथं 2/3. आता इथं जर आपण 2ला 3 भाग घालवायला लागलो तर 2ला 3 भाग जात नाही म्हणून शून्याचा भाग लावायचा. त्यानंतर दशांश चिन्ह घ्यायचं आणि त्या दशांश चिन्हाबद्दल 2 वर 1 0 लिहून घ्यायचा, म्हणजे संख्या तयार होईल 20. मग 3 × 18, पुन्हा 2 शिल्लक राहील. 2ला पुन्हा 3 भाग जात नाही, दशांश चिन्ह घेतलेलंच आहे, फक्त इथं 0 वाढवू, पुन्हा 20 संख्या तयार होईल. पुन्हा 6चा भाग जाईल, 3 × 18, पुन्हा 2 शिल्लक राहील, पुन्हा 6चा भाग जाईल. असं आपण कितीही भाग घालवत गेलो तरी प्रत्येक वेळेला एकच संख्या पुन्हा पुन्हा येते, म्हणजे 0.6666 ही एकच संख्या पुन्हा पुन्हा येते. म्हणजे हे जे दशांश रूप आहे त्याला म्हणायचं परिमेय संख्येचं किंवा अखंड आवर्ती दशांश रूप. आवर्ती याचा अर्थ पुन्हा पुन्हा येणारी, म्हणजे या दशांश चिन्हानंतर 6 ही संख्या पुन्हा पुन्हा येते, म्हणजे हा भागाकार कधीच संपत नाही, कारण बाकी आपल्याला 0 कधीच मिळत नाही. अशा जे स्वरूपाचं दशांश रूप असतं त्यांना आपण म्हणतो अखंड आवर्ती. मग ही संख्या आपण अशी लिहू शकतो 0.6 आवर्ती, म्हणजे 6 ही संख्या जी रिपीट होते त्याच्यावर एक आडवी रेघ मारायची, किंवा 0.6 त्याच्यावर एक डॉट देऊन सुद्धा ते आपण दर्शवू शकतो 0.6 आवर्ती. याचा अर्थ 6 ही संख्या पुन्हा पुन्हा येते. या उदाहरणामध्ये 6 ही एकच संख्या पुन्हा पुन्हा येते. काही उदाहरणामध्ये असंही शक्य आहे 5.14 अनंतापर्यंत, म्हणजे एखाद्या संख्येला आपण भाग घालवत गेलो तर त्या परिमेय संख्येमध्ये दशांश चिन्हानंतर 14 ही संख्या पुन्हा पुन्हा येते. मग ही संख्या आपण अशी लिहू शकतो 5.14 आवर्ती, म्हणजे 14 ही संख्या पुन्हा पुन्हा येते म्हणून 14 वर आडवी रेघ मारली, म्हणजेच 14 ही संख्या या परिमेय संख्येच्या दशांश रूपामध्ये पुन्हा पुन्हा येते. तर हे झालं दशांश रूप, जे परिमेय संख्येचं दशांश रूप अखंड आवर्ती. तर हे दोनच प्रकार आहेत परिमेय संख्यांच्या मध्ये, म्हणजे परिमेय संख्यांचं दशांश रूप एकतर खंडित असतं किंवा अखंड आवर्ती असतं. तर यावरून आपण ओळखू शकतो की दिलेली संख्या परिमेय संख्या आहे किंवा नाही. म्हणजे संख्या जर आपल्याला दिली असेल 7.2, इथं दशांश रूप खंडित झालं, याचा अर्थ ही परिमेय संख्या. किंवा 3.17 आवर्ती अशी जर संख्या दिली असेल तर या संख्येचं सुद्धा दशांश रूप अखंड आवर्ती आहे, त्यामुळे ही सुद्धा परिमेय संख्या. तर हे झालं परिमेय संख्येच्या बाबतीत. म्हणजे परिमेय संख्या आपण कशी ओळखायची, त्या दिलेल्या संख्येच्या दशांश रूपावरून एकतर ती खंडित असली पाहिजे किंवा अखंड आवर्ती असली पाहिजे, तर त्याला आपण परिमेय संख्या म्हणतो. याच्या उलट अपरिमेय संख्यांच्या बाबतीत आहे. म्हणजे परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या ह्या दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध संकल्पना आहेत. परिमेय संख्येमध्ये दशांश रूप एकतर खंडित होतं किंवा अखंड आवर्ती होतं. अपरिमेय संख्यांच्या मध्ये जे दशांश रूप आहे ते खंडित सुद्धा नसतं किंवा अखंड आवर्ती सुद्धा नसतं. इथे एक उदाहरण आपण लिहिले बघा, 1.41 42 1 ... म्हणजे या दशांश चिन्हानंतर येणाऱ्या ज्या संख्या आहेत त्याच्यामध्ये कोणतीच संख्या रिपीट होत नाही. आता ही 1.41 42 ही संख्या काय आहे, तर हे वर्गमूळ आहे 2चं, म्हणजे वर्गमुळात 2 ही संख्या आपण अशी लिहू शकतो. किंवा वर्गमुळात 3 या संख्येचं जर दशांश रूप आपण पाहिलं तर ते 1.732 1.732 अनंतापर्यंत. इथं सुद्धा जर दशांश रूप आपण पाहिलं की ह्या दशांश चिन्हानंतर येणाऱ्या संख्या हा भागाकार कधी संपत नाही, याचा अर्थ हे दशांश रूप खंडित नाही, किंवा एखादी संख्या किंवा संख्यांचा समूह सुद्धा पुन्हा पुन्हा येत नाही, त्यामुळे हे अखंड आवर्ती सुद्धा नाही. त्यामुळे अशा ज्या संख्या आहेत त्यांना म्हणायचं अपरिमेय संख्या. मग अपरिमेय संख्या कोणत्या असतात, तर शक्यतो ज्या आपण स्क्वेअर रूट साइनमध्ये लिहितो, वर्गमुळात 2 किंवा वर्गमुळात 3 किंवा वर्गमुळात 5,
किंवा वर्गमुळात 7 ह्या सर्व अपरिमेय संख्या असतात, कारण ह्या पूर्ण वर्ग संख्या नाही. तर अशा पद्धतीनं आपण परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या हे ओळखू शकतो. जर आपण ह्या परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या ओळखू शकलो तरच त्यावर आधारित उदाहरणं आपण सोडवू शकतो. तर ही मूलभूत संकल्पना होती या वास्तव संख्येच्या बाबतीत, ज्याचे 2 प्रकार आहेत, परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या. आता ह्याच्यावर आधारित आपल्याला उदाहरणं सोडवायचे. आता काही उदाहरणं आपण सोडून घेऊया या संकल्पनेवर आधारित. हे पहिलं उदाहरण आहे. प्रश्न असा आहे, पुढीलपैकी कोणत्या संख्येचे दशांश रूप खंडित आहे? 4 पर्याय दिलेत. 0.555 पुढं 3 डॉट दिलेत, याचा अर्थ ही 5 ही संख्या पुन्हा पुन्हा येते. किंवा दुसरा पर्याय 5.5 अनंतापर्यंत, 5.55 आवर्ती आणि 0.555. मग प्रश्न असा दिला आहे की कोणत्या संख्येचे दशांश रूप खंडित आहे, याचा अर्थ कोणत्या संख्येचं दशांश रूपामध्ये भागाकार संपतो. तर इथं आपण पहिल्या संख्येचा विचार करूया. 0.555. 5 ही संख्या अखंड आवर्ती आहे, त्यामुळं हे दशांश रूप तर खंडित नाही, त्यामुळे पहिला पर्याय असू शकत नाही. दुसऱ्या पर्यायामध्ये 5.5, 5 ही संख्या पुन्हा पुन्हा येते, त्यामुळे हे सुद्धा दशांश रूप खंडित नाही. तिसऱ्यामध्ये सुद्धा 5.55 आवर्ती, याचा अर्थ ही संख्या अशी आहे 5.55, 55 हे पुढे पुढे येत जाणार आहे, म्हणजे हा भागाकार कधीच संपणार नाही. म्हणजे इथं सुद्धा हे जे दशांश रूप आहे ते खंडित नाही, तर ते अखंड आवर्ती आहे, त्यामुळे तिसरा पर्याय सुद्धा असू शकत नाही. मग इथं राहिला एकच पर्याय चौथा, ज्याच्यामध्ये 0.555 आहे. म्हणजे इथं एखाद्या संख्येला भाग गेल्यानंतर ही संख्या आपल्याला मिळते 0.555, याचा अर्थ इथं भागाकार संपतो, म्हणजेच या संख्येचं दशांश रूप खंडित आहे. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 0.555. तर अशा पद्धतीनं दशांश रूप खंडित आहे किंवा अखंडित आहे हे ओळखता आलं आपल्याला, तरी ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येऊ शकतं. पुढचा एक प्रश्न पाहूया यावरच आधारित. आता प्रश्न असा आहे की पुढीलपैकी अखंड आवर्ती संख्या कोणती? मगाच्या प्रश्नामध्ये खंडित स्वरूप विचारलं होतं, आता अखंड आवर्ती संख्या कोणती असा प्रश्न विचारला. मग इथं पहिला पर्याय बघा 7.265. तर ही संख्या जर आपण दशांश रूपात लिहायला गेलो 7.265, 265 वर ही आडवी रेघ आहे, याचा अर्थ 265 ही संख्या पुन्हा पुन्हा येते, म्हणजे 7.265, 265, 265 अनंतापर्यंत. म्हणजे हे जे स्वरूप आहे ते खंडित स्वरूपाचं आहे. म्हणजे पहिलंच उत्तर आहे आपलं, हे पहिलं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे की या 4 संख्यांपैकी 7.265 आवर्ती ही संख्या अखंड आवर्ती स्वरूपात आहे. मग आता दुसरा, तिसरा आणि चौथा पर्याय सुद्धा आपण चेक करूया. दुसऱ्या पर्यायामध्ये 7.265 आहे, म्हणजे इथं भागाकार संपला. तिसऱ्यामध्ये 0.7265 आहे, इथं सुद्धा भागाकार संपलाय, कारण पुढं काही आपल्याला डॉट डॉट दिलेले नाहीत किंवा अनंतपर्यंत संख्या आहेत असं दिलेलं नाही. चौथा पर्याय 72.65, इथं सुद्धा जे दशांश रूप आहे ते खंडित आहे, म्हणजे फक्त पहिल्या संख्येमध्येच दशांश रूप अखंड आणि आवर्ती आहे, 7.265 आवर्ती. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 7.265 आवर्ती. तर अशा पद्धतीनं या खंडित स्वरूपाचं दशांश रूप आणि अखंड आवर्ती दशांश रूप यावर काही उदाहरणं आपण सोडवू शकतो, ते पटकन आपल्याला सोडवता येऊ शकतं. तर त्यासाठी ह्या ज्या संकल्पना आहेत संख्येच्या बाबतीतल्या त्या आपल्या क्लिअर असणं आवश्यक आहे. आता पुढचा थोडासा वेगळा प्रश्न, 0.76 या संख्येचे अखंड आवर्ती रूप कोणते? आता इथं 4 पर्याय दिलेले आहेत. 0.76 तीच संख्या, किंवा 7.60, इथं 7.60 घेतलेला आहे. तिसरा पर्याय 0.760 आवर्ती आणि चौथा पर्याय 0.760 आणि इथं एक राहिले या शून्यावर, या संख्येमध्ये 0 ही संख्या रिपीटिंग आहे. शून्य ही संख्या रिपीटिंग आहे, म्हणजे 0 आवर्ती आहे. तर ह्या 4 पैकी कोणती संख्या हे 0.76चं अखंड आवर्ती रूप असू शकतं? आता जर आपण विचार केला की 0.76 ही अखंड आवर्ती संख्या नाहीच, कारण इथं भागाकार संपला आहे, याचा अर्थ हे दशांश रूपे दशांश अपूर्णांकाचं खंडित स्वरूप आहे.
पण प्रश्न आपल्याला असा विचारला की ही जरी खंडित स्वरूपातली दशांश संख्या असली तरी सुद्धा याचा अखंड आवर्ती रूप आपण कसं लिहू शकतो. म्हणजे समजा आपल्याला एक उदाहरण घेऊया. 5 ही संख्या दिलेली आहे. आता ह्याच्या दशांशापूर्णांक, जर ही संख्या दशांशापूर्णांकात आपल्याला लिहायची असेल तर आपण 5.0 असं लिहू शकतो. आता प्रश्न मी जर हाच विचारला की ही संख्या मला खंडित दशांशापूर्णांकात नको आहे, त्याच्याऐवजी जर मला ही संख्या अखंड आवर्ती स्वरूपात लिहायची असेल तर आपण कसं लिहू शकतो. 5.0000 झाली अखंड आवर्ती. ह्यामध्ये काय केले आपण की दशांश चिन्हानंतर 000 फक्त वाढवत गेलो. मग तसं केल्यामुळं आपल्या संख्येमध्ये काय फरक पडलाय का, म्हणजे 5.00 कितीही शून्य देऊ दे ती संख्या 5च राहणार आहे. फक्त आपण काय केलं, 5 ही जी संख्या आहे ती या स्वरूपात न लिहिता अशा पद्धतीनं अखंड आवर्ती स्वरूपात लिहिली. तर प्रश्न इथं हाच विचारलाय की असं जर असेल तर 0.76 ही जी संख्या आहे ती सुद्धा दशांशापूर्णांकात आपल्याला कशी लिहिता येईल. तर पहिला पर्याय तर असू शकत नाही, कारण पहिल्या पर्यायामध्ये सुद्धा दशांशापूर्णांक खंडितच आहे. दुसरा पण पर्याय असू शकत नाही, कारण इथं संख्या 0.76 दिली आणि दुसऱ्या पर्यायामध्ये 7.60 आहे. त्यामुळे पहिला आणि दुसरा पर्याय तर इथं असू शकत नाही. तिसरा पर्याय ज्याच्यामध्ये 0.760 आवर्ती, याचा अर्थ ही संख्या 0.760 760 760 असे आपण लिहू शकतो असा याचा अर्थ होतो. पण ते होऊ शकत नाही, कारण 0.76 ही संख्या आणि 0.760 आवर्ती ही संख्या ह्या वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे तिसरा पर्याय सुद्धा होऊ शकत नाही. मग राहिलं काय, तर चौथा पर्याय. मग चौथा पर्याय का तेही आपण क्लिअर करूया. इथं बघा 0.76 ही संख्या जी आहे ती आहे तशीच, जी प्रश्नामध्ये आपल्याला दिलेली आहे ती तशीच लिहिलेली आहे. फक्त त्याच्या पुढं काय केलंय की 000 आपण वाढवत गेलोय. म्हणजे ही संख्या आपण अशी लिहू शकतो 0.76. 0 फक्त रिपीटिंग आहे, 0 पुन्हा पुन्हा येते. मग ह्याच्या पुढे आपण कितीही शून्य दिली तरी सुद्धा ती जी मूळ संख्या आहे त्याच्यामध्ये फरक पडत नाही. म्हणजे 0.76च्या पुढं 0 कितीही दिली तरी ती संख्या 0.76 अशीच राहते. जसं इथं 5.000 आपण कितीही दिली तरी सुद्धा ती संख्या 5 अशीच आहे. म्हणजेच 0.76 हीच संख्या आपण अशा पद्धतीने लिहू शकतो 0.760, त्यामध्ये 0 आवर्ती. त्यामुळे इथं पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. ही संख्या 0.76 ही संख्या आपण अशा पद्धतीनं अखंड आवर्ती स्वरूपात लिहू शकतो. आता इथे एक लक्षात घेणं आपण आवश्यक आहे की कुठलीही संख्या जी खंडित स्वरूपात दिलेली आहे तीच संख्या आपण अखंड आवर्ती स्वरूपामध्ये लिहू शकतो. आता ह्या प्रश्नाला जोडून आणखी एक उदाहरण जर आपण घेतलं, समजा 3.54 ही संख्या मला, ही आता खंडित स्वरूपातली दशांशापूर्णांकातली संख्या आहे. ही जर मला अखंड आवर्ती लिहायची असेल तर आपण हे असंच लिहू शकतो 3.54 0000 अशा पद्धतीने लिहू शकतो. म्हणजे ही संख्या जर आपल्याला अखंड आवर्ती स्वरूपात लिहायची असेल तर आपण ते 3.540 आणि 0 आवर्ती अशी लिहू शकतो. याचा अर्थ कोणतीही खंडित स्वरूपातलं दशांश रूपातली संख्या जी आहे ती आपण अखंड आवर्ती स्वरूपात लिहू शकतो. तर ह्यासाठी अशा पद्धतीचे काही वेगळे सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. माझा प्रश्न पाहिल्यानंतर आपण कन्फ्यूज होतो की 0.76 हीच मुळात खंडित स्वरूपातली संख्या आहे, तर त्याचं अखंड आवर्ती रूप कसं लिहायचं, तर ते आपण लिहू शकतो. तर अशा पद्धतीनं हे बेसिक कन्सेप्ट जर आपले क्लिअर असतील तर अशा पद्धतीने कितीही प्रश्न फिरवून विचारले तर त्याचं उत्तर आपण लिहू शकतो. आणखी एक प्रश्न आपण पाहू. पुढचा प्रश्न असा आहे की पुढीलपैकी परिमेय संख्या कोणती. 4 पर्याय दिलेत. 1.25, दुसरा वर्गमुळात 5, तिसरा 3.105476 अनंतापर्यंत आणि चौथा पर्याय वर्गमुळात 15. यामधली परिमेय संख्या आपल्याला शोधायची आहे. मग सुरुवातीलाच आपण व्हिडिओच्या पाहिलं की परिमेय संख्या कुणाला म्हणायचं, ज्या संख्यांचं दशांश रूप खंडित आहे किंवा दुसरं एक खंडित नसेल तर अखंड आवर्ती आहे, त्या संख्यांना आपण म्हणायचं परिमेय संख्या. मग आपल्याला या 4 पर्यायामध्ये एवढंच शोधायचं की कोणत्या संख्येचं दशांश रूप खंडित किंवा अखंड आवर्ती आहे. मग इथं आपण इलिमिनेट करू शकतो बघा काही पर्याय. म्हणजे दुसरा जो पर्याय आहे तो वर्गमुळात 5, चौथा पर्याय आहे वर्गमुळात 15. मी सुरुवातीला सांगितले की वर्गमुळातल्या ह्या ज्या संख्या आहेत या सर्व संख्या अपरिमेय असतात. कधी, त्याच्या पुढे एक क्लॉज सुद्धा आहे.
वर्गमुळातल्या सर्व संख्या अपरिमेय असतात. कधी? जर ती पूर्ण वर्ग संख्या नसेल तर. म्हणजे इथं वर्गमुळात 5 आहे, ती अपरिमेय संख्या झाली, कारण वर्गमुळात 5 ही पूर्ण वर्ग संख्या नाही किंवा 15 ही पूर्ण वर्ग संख्या नाही. त्यामुळे या दोन्ही संख्या अपरिमेय संख्या झाल्या. याच ठिकाणी जर वर्गमुळात 16 असं असतं तर ती मात्र अपरिमेय संख्या झाली नसती. हे नीट लक्षात घ्या, कारण 16 ही पूर्ण वर्ग संख्या आहे. म्हणजेच वर्गमुळात 16 ही संख्या 4 अशी आपण लिहू शकतो आणि त्याच्यामुळं वर्गमुळात 16 ही अपरिमेय संख्या नाही. पण वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 15 या अपरिमेय संख्या झाल्या. मग त्या अपरिमेय संख्या असतील तर त्या परिमेय संख्या तर नसणारच आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 ही दोन उत्तरं तर आपली या प्रश्नाची असूच शकत नाही. तर अशा पद्धतीनं काही वेळेला आपण इलिमिनेशन मेथडनं सुद्धा इलिमिनेशन करून सुद्धा काही पर्याय जी उत्तरं नाहीत ते ठरवू शकतो की वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 15 ही तर आपली उत्तरं नाहीत. मग राहिले दोनच पर्याय, पहिला किंवा तिसरा. मग याच्यामध्ये आपण दशांश रूप विचारात घेऊया, कारण पहिल्या आणि तिसऱ्या दोन्ही संख्यांमध्ये ज्या संख्या दिल्यात त्यांचं दशांश रूप दिले. मग यापैकी कोणत्या संख्येचं दशांश रूप खंडित किंवा अखंड आवर्ती आहे एवढंच बघायचं. तिसरा पर्याय जर आपण पाहिला तर 3.105476 ह्या संख्या येत जातात आणि यातली कुठलीच संख्या रिपीट होत नाही. याचा अर्थ या संख्येचं दशांश रूप खंडित नाहीच, अखंड आवर्ती सुद्धा नाही. त्यामुळे ही जी संख्या आहे म्हणजे पर्याय क्रमांक 3 ही सुद्धा परिमेय असू शकत नाही, कारण याचं दशांश रूप खंडित नाही किंवा अखंड आवर्ती नाही. मग राहिलं काय? पर्याय एकच राहिला, पर्याय क्रमांक 1, 1.25. आणि इथं जर आपण पाहिलं की 1.25 ही संख्या आहे, या संख्येचं हे जे दशांश रूप आहे ते खंडित आहे, म्हणजे इथं भागाकार संपलेला आहे. म्हणून या 4 संख्यांपैकी 1.25 ही परिमेय संख्या आहे. तर हे सुद्धा आपल्याला महत्त्वाचं आहे की परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या ही जर कन्सेप्ट आपली क्लिअर झाली तर अशा पद्धतीनं मग प्रश्न कितीही फिरवून विचारले तरी सुद्धा आपण त्याची उत्तरं शोधू शकतो. परीक्षेमध्ये याच पद्धतीचे प्रश्न येतील किंवा हेच येतील असं नाही, पण आपल्याला महत्त्वाचं आहे की ती जी बेसिक कन्सेप्ट आहे ती समजून घेणं. प्रत्येक वेळेला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रश्नासाठी आपण ट्रिक शोधू शकत नाही, आणि जरी ती शोधली तरी सुद्धा एवढ्या ट्रिक्स आपण लक्षात ठेवू शकत नाही. त्यामुळे आपण विचार असा करायचा की जो प्रश्न आपल्या समोर आला त्या प्रश्नाकडं पाहताना आपण अशा पद्धतीनं जर ॲनालिसिस करत सोडवत गेलो तर आपल्याला कुठलीही अडचण येत नाही या स्पर्धा परीक्षांमध्ये. पुढचा एक प्रश्न पाहूया, म्हणजे आणखी आपल्याला क्लिअर होईल कन्सेप्ट ही. प्रश्न असा आहे की पुढीलपैकी अपरिमेय संख्या कोणती? आता हे 4 पर्याय दिलेत, -22/5, वर्गमुळात 16, वर्गमुळात 3 आणि 9.6 आवर्ती. यातली आता अपरिमेय संख्या आपल्याला शोधायची. मग एक एक पर्याय आपण घेऊया. पहिला पर्याय बघा, -22/5 आहे. याचं दशांश रूप आपल्याकडे नाही, पण कुठलीही संख्या जी अंश आणि छेद या स्वरूपात असते ती परिमेय संख्याच असते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 ही परिमेय संख्याच आहे. याचं दशांश रूप करण्याची सुद्धा गरज नाही, कारण जरी आपण ते केलं तरी सुद्धा ते दशांश रूप एकतर खंडित मिळणार किंवा अखंड आवर्ती मिळणार. त्यामुळे ते कॅल्क्युलेशन करण्यात किंवा त्याचं दशांश रूप शोधण्यात वेळ घालवायचं सुद्धा काम नाही. एक लक्षात घ्यायचं की अंश आणि छेद या स्वरूपात जर संख्या असेल तर ती परिमेय संख्याच असते. आपल्याला शोधायची अपरिमेय संख्या. त्यामुळे पर्याय पहिला ही तर अपरिमेय संख्या नाही, कारण ती परिमेय आहे. हे लक्षात घ्या, जी संख्या परिमेय असते ती अपरिमेय असू शकत नाही, किंवा जी संख्या अपरिमेय असते ती परिमेय असू शकत नाही. मग दुसरा पर्याय आहे वर्गमुळात 16. आता मगाशी सांगितल्या पद्धतीनं वर्गमुळातली प्रत्येक संख्या अपरिमेय संख्या असते, पण ती संख्या पूर्ण वर्ग असता कामा नये. आता इथे वर्गमुळात 16 आहे आणि वर्गमुळात 16 ही पूर्ण वर्ग संख्या आहे. कशाचा वर्ग आहे 16? तर 4चा वर्ग. म्हणजेच वर्गमुळात 16 ही संख्या आपण 4 अशी लिहू शकतो, आणि 4 हा तर पूर्णांक आहे, आणि आपल्याला माहिती आहे की प्रत्येक पूर्णांक ही परिमेय संख्याच असते. त्यामुळं पर्याय क्रमांक 2 जरी वर्गमुळात दिलेला असला तरी सुद्धा ती परिमेय संख्याच आहे, कारण तो पूर्ण वर्ग आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 आणि 2 ह्या दोन्ही परिमेय संख्या झाल्या. तिसरा पर्याय बघा, तिसऱ्या पर्याय मात्र वर्गमुळात 3 दिलेला आहे आणि 3 ही पूर्ण वर्ग संख्या नाही. त्यामुळे ही झाली आपली अपरिमेय संख्या, कारण वर्गमुळातली कुठलीही संख्या जर ती पूर्ण वर्ग नसेल तर ती अपरिमेय संख्या असते. म्हणजे या 4 पैकी वर्गमुळात 3 ही अपरिमेय संख्या झाली. चौथा एक पर्याय आपल्याला चेक करायचा राहिला आहे, 9.6 आवर्ती. पण इथेही स्पष्ट होईल की 9.6 आवर्ती आहे, याचा अर्थ दशांश चिन्हानंतर
66666 ही संख्या पुन्हा पुन्हा येते. याचा अर्थ हे जे दशांश रूप आहे ते अखंड आवर्ती आहे, आणि अखंड आवर्ती जर दशांश रूप असेल तर ती सुद्धा परिमेय संख्याच असते. त्यामुळं 9.6 आवर्ती ही सुद्धा परिमेय संख्या आहे. म्हणजे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, वर्गमुळात 3 ही अपरिमेय संख्या. म्हणजे या प्रश्नावर आपल्याला आणखी एक असं लक्षात येईल की परिमेय संख्या ज्या असतात त्या अपरिमेय नसतात, आणि ज्या अपरिमेय संख्या असतात त्या परिमेय असू शकत नाहीत. तर याचा उपयोग करून आपण स्पर्धा परीक्षेमध्ये काही आयडियाज वापरून एक एक इलिमिनेट करून सुद्धा जे पाहिजे ते उत्तर आपल्याला मिळवू शकतो. पुढचा एक प्रश्न. आता प्रश्न असा आहे, पुढीलपैकी चुकीचे विधान ओळखा. 4 विधान आपल्याला दिलेली आहेत, त्यातलं चुकीचं विधान ओळखायचं. याचा अर्थ या 4 पैकी 3 विधानं बरोबर आहेत आणि 1 विधान चुकीचं आहे. तर ते चुकीचं विधान कोणतं ते ओळखायचं आपल्याला. पहिला पर्याय आहे, सर्व परिमेय संख्या वास्तव संख्या असतात. आता आपण बघितलं सुरुवातीलाच की वास्तव संख्यांचे 2 प्रकार आहेत, परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या. याचा अर्थ प्रत्येक परिमेय संख्या ही वास्तव संख्या असलीच पाहिजे, प्रत्येक अपरिमेय संख्या ही सुद्धा वास्तव संख्या असलीच पाहिजे. याचा अर्थ पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2 ही जी 2 विधान आहेत ती बरोबर आहेत. म्हणजे प्रत्येक परिमेय संख्या वास्तव असते, प्रत्येक अपरिमेय संख्या सुद्धा वास्तव असते. चौथा एक पर्याय बघा, सर्व वास्तव संख्या परिमेय असतात, आणि त्याच्या अगोदर तिसरा एक आहे, परिमेय व अपरिमेय संख्यांपासून वास्तव संख्यांचा संच तयार होतो. हेही सुरुवातीलाच आपण बघितलेलं आहे. वास्तव संख्या म्हणजेच काय की सर्व परिमेय संख्या आणि सर्व अपरिमेय संख्या यांना एकत्र केलं तर वास्तव संख्या मिळतात. म्हणजे पर्याय क्रमांक 1, 2, 3 तिन्ही बरोबर आहेत. मग राहिलेला चौथा जो पर्याय तो चूक असलाच पाहिजे. तर हे मॅथ्सचं थोडं लॉजिक सुद्धा आपण वापरू शकतो. जर पहिला पर्याय बरोबर असेल, दुसरा पर्याय बरोबर असेल, तिसरा बरोबर असेल, तर चौथा चुकीचा असला पाहिजे. आणि आपल्याला प्रश्न विचारले की चुकीचं विधान कोणतं, तर ह्यामधलं चुकीचं विधान आहे पर्याय क्रमांक 4. आता ते काय बघूया आपण, आणि ते का चुकीचं आहे याचं सुद्धा थोडंसं एक्सप्लेनेशन पाहू. सर्व वास्तव संख्या परिमेय संख्या असतात असं ते विधान आहे. पहिलं विधान बघा, सर्व परिमेय संख्या वास्तव संख्या असतात. हे अगदी ऑब्वियस आहे, कारण वास्तव संख्यांचेच 2 प्रकार आहेत. त्यामुळे परिमेय संख्या ही वास्तव संख्या असलीच पाहिजे. पण प्रत्येक वास्तव संख्या परिमेय संख्या असेलच असं नाही. उदाहरणच आपण घेऊया, समजा वर्गमुळात 3 हेच उदाहरण घेतलं. आता ही वास्तव संख्या कारण ती अपरिमेय संख्या, पण म्हणून ही वास्तव संख्या आहे म्हणून ही परिमेय संख्या झाली का, तर नाही, ही परिमेय संख्या झाली नाही, कारण ही अपरिमेय संख्या. म्हणजे चौथं विधान जे दिले ते खरं नाही की प्रत्येक वास्तव संख्या ही अपरिमेय संख्या असेलच असं नाही. त्यामुळं या 4 विधानापैकी चौथं विधान हे चुकीचं विधान आहे की सर्व वास्तव संख्या ह्या परिमेय संख्या असतात. हे विधान चुकीचं आहे. पुढचं उदाहरण आपण एक पाहू. पुढचा प्रश्न असा दिलाय, -5/7 आणि -8/13 यांच्या दरम्यान असणारी परिमेय संख्या कोणती, असा प्रश्न विचारला. आता इथं आपल्याला थोडंसं कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे आणि मग आपल्याला उत्तर शोधायचं आहे. मग यात पर्याय दिलेत बघा 4. पहिला पर्याय आहे -13/21, दुसरा 6/8, तिसरा 0.7 आणि चौथा -21/14. आता कुठल्याही 2 संख्यांच्या दरम्यानची संख्या आपल्याला जर शोधायची असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे. आता ह्या दोन्ही संख्या अंश आणि छेद या स्वरूपात आहेत. याचा अर्थ सर्वात आधी आपल्याला या संख्यांचं दशांश रूप लिहायला पाहिजे. म्हणजे -5ला जर आपण 7 भागलं तर इथं 0चा भाग जाईल, 5 होतील, 7 7 49, 1 शिल्लक राहील, 10 होतील, 7 1 7. अशा पद्धतीने हे दशांश रूप काहीतरी येईल या संख्येचं. -8/13 इथं सुद्धा आपल्याला ह्या संख्येचं दशांश रूप शोधावं लागणार आहे. आणि मग ह्या ज्या 2 संख्या मिळतील त्यांच्या मधल्या संख्या या 4 पैकी कोणती आहे हे काढण्यासाठी पुन्हा या 4 संख्यांचं दशांश रूप आपल्याला करावं लागणार आहे. आणि ह्याच्यामध्ये वेळ खूप जातोय आपला. आणि स्पर्धा परीक्षेमध्ये महत्त्वाचं असं असतं की जो प्रश्न आपल्या समोर आहे त्याचं उत्तर शोधायचं असतं, आणि ते उत्तर या 4 पर्यायापैकी कोणतं हे अगदी फास्ट सोडवलं आपल्याला त्या उत्तराशी फक्त घेणं देणं असतं. ते उत्तर कसं काढलं हे महत्त्वाचं नाही. मग इथं जर ह्या आपल्या नेहमीच्या रुटीन प्रोसेसनं जर आपण हे सोडवत गेलो तर खूप वेळ कदाचित त्याच्यामध्ये लागू शकतो. मग अशा प्रश्नाकडे पाहताना एक लक्षात घ्यायचं की याच्यामध्ये आपल्याला काही ट्रिक वापरता येईल का, किंवा काही मॅथ्सचं लॉजिक वापरता येईल का, हे आपण विचारात घ्यायचं. आता एक स्पष्ट इथं दिसते आपल्याला की ह्या ज्या 2 संख्या दिलीत
-5/7 आणि -8/13 या दोन्ही ऋण संख्या आहेत. आणि प्रश्न विचारलाय की यांच्या दरम्यान असणारी संख्या कोणती. आता जर दोन संख्या ऋण असतील तर त्यांच्या दरम्यान ही ऋणच संख्या असली पाहिजे. हे अगदी क्लिअर आहे. म्हणजे समजा -7 आणि -11 ह्या ज्या दोन संख्या आपल्याला दिलेत, आपण एक उदाहरण घेऊया पूर्णांकाचं, जेणेकरून आपल्याला हे संकल्पना स्पष्ट होईल. मग -7 आणि -11 यांच्या दरम्यानची संख्या आपल्याला शोधायची आहे, तर ती ऋणच असली पाहिजे. म्हणजे ती एकतर -9 असेल किंवा -8 असेल किंवा -10 असेल. ती +9 किंवा +8 असू शकत नाही. मग हे लॉजिक इथं वापरायचं आहे की जर या दोन संख्या ऋण असतील तर त्यांच्या दरम्यान असणारी संख्या सुद्धा ऋणच असली पाहिजे. मग त्याचा उपयोग आपण इथं पर्यायामध्ये करायचा. कारण पर्याय जर आपण विचारात घेतले तर या पर्यायामध्ये दोन संख्या ऋण आहेत आणि दोन संख्या धन आहेत. मग जर आपलं उत्तर धनसंख्या असू शकत नाही तर पर्याय क्रमांक 2 तर इथं असू शकत नाही. पर्याय क्रमांक 3 सुद्धा असू शकत नाही, कारण या दोन्ही संख्या धन आहेत आणि ज्या दोन संख्या आपल्याला दिले त्या ऋण आहेत. त्यामुळे त्यांच्या दरम्यान असणाऱ्या संख्या ह्या ऋणच असल्या पाहिजेत. म्हणजे पर्याय 2 आणि 4 हे आपण इलिमिनेट करून टाकले. म्हणजे आपली उत्तरं ती 2 असू शकत नाही. म्हणजे आपलं उत्तर 50% उत्तर आपण मिळवलं पहा. म्हणजे 4 पर्याय होते, त्यातले 2 पर्याय आपण इलिमिनेट करून टाकले. ती उत्तर असूच शकत नाहीत. मग राहिले 2च पर्याय आता. म्हणजे 4 पैकी 2 उत्तर आपण मिळवली, ते 50% उत्तर आपल्याला मिळाले. आता ह्या 2 पैकी कोणतं उत्तर आहे ते आपल्याला शोधायचं. आता पुन्हा या दोन्ही संख्या ऋण आहेत. मग ह्या दोन्हीपैकी नेमकी कोणती संख्या या दोन संख्यांच्या दरम्यान येईल. तर याच्यासाठी सुद्धा एक लॉजिक आपण पुन्हा वापरू शकतो. बघा, पहिली जी संख्या दिली किंवा पहिला जो पर्याय दिलाय तो आहे -13/21 आणि दुसरा चौथा पर्याय आहे तो -21/14. ह्या ज्या दोन संख्या दिलेत, पुन्हा त्यांचं निरीक्षण आपण करायचं. अंशामध्ये जी संख्या आहे ती छेदामधल्या संख्येपेक्षा जर ऋणसंख्या आपण जर सोडली तर ती लहान आहे. म्हणजे अंशामध्ये लहान संख्या आहे. दुसऱ्या संख्येमध्ये सुद्धा -8/13 मध्ये सुद्धा अंशामध्ये -8 आहे, जी छेदापेक्षा लहान आहे. तर हे लॉजिक इथं वापरायचं आता. म्हणजे या दोन संख्यांच्या दरम्यान जी कुठली संख्या असेल त्यांच्यामध्ये सुद्धा असंच असलं पाहिजे की अंशामध्ये जी संख्या आहे ती छेदापेक्षा लहानच असली पाहिजे. मग आता हे पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये कुठं होतं की अंशामधली संख्या छेदामधल्या संख्येपेक्षा लहान आहे. तर आपल्याला असं लक्षात येईल की हे होतं पर्याय क्रमांक 1 मध्ये -13/21 आहे इथं. म्हणजे 13 ही संख्या 21 पेक्षा लहान आहे. त्यामुळं या दोन संख्यांच्या दरम्यान पर्याय क्रमांक 1 -13/21 हीच संख्या असली पाहिजे. कारण चौथ्या पर्यायामध्ये अंशामधली संख्या ही छेदामधल्या संख्येपेक्षा मोठी आहे जर ऋणचिन्ह आपण सोडलं तर. म्हणजे ती जी काही संख्या मिळेल त्या संख्येचं जे दशांश रूप असेल ते ह्या संख्यांच्या दरम्यान असू शकणार नाही. तर त्यामुळे हे थोडंसं मॅथ्समधलं लॉजिक आपण वापरलं. मॅथ्समधलं लॉजिक आपल्याला खूप ठिकाणी उपयोगी पडतं. अशा पद्धतीनं आता इथं आपण प्रत्यक्ष त्या संख्येचं दशांश रूप न काढता सुद्धा हे उत्तर मिळवलं. इथं फक्त थोडंसं लॉजिक आपल्याला वापरावं लागतं. मग अशा पद्धतीचे सुद्धा काही प्रश्न असतात की त्या प्रश्नांची उत्तरं त्या पर्यायामध्येच लपलेली असतात. तर अशा पद्धतीने इलिमिनेशन मेथड वापरून किंवा थोडंसं लॉजिक वापरून आपण काही उत्तरं शोधू शकतो. तर अशा पद्धतीचे प्रश्न हे आपल्याला परीक्षेला असू शकतात. असे जास्तीत जास्त प्रश्नांचा आपण जितका सराव करू तितकं आपली विचार प्रक्रिया त्या पद्धतीनं डेव्हलप होत जाते. आणखी एक अशा पद्धतीचे बरेचसे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर आहेत. त्याच्यावर मी वेगवेगळे प्लेलिस्ट केलेली आहे. म्हणजे 9वी 10वी सेमी मॅथ्ससाठी बरेचसे व्हिडिओ आहेत ज्याच्यामध्ये फर्स्ट सेमिस्टर जवळपास सगळं कव्हर झालेलं आहे. त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी त्याचे एक 70 ते 80 व्हिडिओज आपण गणित असेल किंवा बुद्धिमत्ता चाचणी असेल त्याच्याशी संबंधित काही टिप्स आहेत. तर त्याची एक प्लेलिस्ट आहे, ती नक्की तुम्ही पहा. त्याचा उपयोग तुम्हाला परीक्षेमध्ये नक्की होईल. अशा पद्धतीच्या काही ट्रिक्स त्याच्यामध्ये, तर ते नक्की तुम्ही एकदा सर्व करून पहा, जेणेकरून तुम्हाला हे असे प्रश्न जे आहेत त्यांचा सराव होईल आणि कशा पद्धतीनं किती प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात ते आपल्याला कळेल. आता पुढचा एक प्रश्न आपल्याला असा दिला आहे, 13/7 या परिमेय संख्येच्या लगतचा मोठा अपूर्णांक मिळण्यासाठी त्यामध्ये खालीलपैकी कोणती संख्या मिळवावी. 1/7, 2/12, 1/6 की 1/3. तर हा प्रश्न विचारला. इथं मात्र आपल्याला कुठलीही ट्रिक शोधू शकत नाही, कारण आपल्याला 13/7च्या जवळचा मोठा अपूर्णांक मिळवायचा आहे किंवा मोठा पूर्णांक मिळवायचा. सॉरी, इथं प्रश्न थोडासा चुकला आहे. ही जी संख्या आहे ही संख्या आपल्याला पूर्णांक पाहिजे.
त्यामुळे आपण हे थोडंसं इथं करेक्शन करूया. 13/7 या परिमेय संख्येच्या लगतचा मोठा पूर्णांक मिळवण्यासाठी त्यामध्ये कोणती संख्या मिळवावी. मग इथं जर एक एक पर्याय आपण चेक करत जायचा. पहिली संख्या 13/7 जी प्रश्नामध्ये दिली ती लिहायची. प्रश्न असा विचारला की यामध्ये कोणती संख्या मिळवावी लागेल, म्हणजे बेरजेचं चिन्ह. पहिला पर्याय मिळवून बघूया काय होतं. म्हणजे 13/7 अधिक 1/7. छेद समान आहे त्यामुळे अंशांची बेरीज करायची. 13 अधिक 1 14. 14 छेद समान असल्यामुळे तो एकदाच लिहायचा. 14/7. मग 7 14ला जर भाग घालवला तर 7 दुने 14. मग 2/1 म्हणजेच 2. आता 2 ही पूर्णांक संख्या आहे, म्हणजे हे उत्तर आपल्याला पूर्णांक संख्या मिळालेलं आहे. 13/7 या परिमेय संख्येच्या लगतचा मोठा पूर्णांक मिळवण्यासाठी त्यामध्ये आपल्याला 1/7 ही संख्या मिळवावी लागते. पण हे जरी उत्तर आपल्याला मिळालेलं असलं तरी सुद्धा पुढचेही काही 3 पर्याय आहेत, ते मिळवल्यावर सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीनं पूर्णांक मिळतो का तेही पाहावं लागेल. मग दुसरा पर्याय आपण चेक करूया. 13/7 अधिक 2/12. आता इथं जर आपल्याला या दोन्हीची बेरीज करायची असेल तर इथं छेद समान नाही, त्यामुळे आपल्याला तिरकस गुणाकार करावा लागेल. मग 13 आणि 12चा तिरकस गुणाकार आपल्याला करावा लागेल पहिल्यांदा. मग 13 गुणिले 2 13 दुने 26. 2 शिल्लक राहतील. 13 एके 13 आणि 2 15. 13 गुणिले 12 156 होईल. अधिक 7 आणि 2चा गुणाकार करायचा. 7 गुणिले 2 म्हणजेच 7 दुने 14. छेद 12 गुणिले 7 12 7 84. आता ही जर बेरीज आपण केली तर 6 आणि 4 10 शिल्लक राहील. इथं आजचा 1 5 आणि 2 7. 170/84. मग 170/84 170ला 84 पूर्ण भाग जात नाही. याचा अर्थ हा भागाकार जरी आपण केला तरी आपल्याला पूर्णांक संख्या मिळणार नाही. त्यामुळे हे पुढे सोडवण्याची गरजच नाही. आपल्याला काय पाहिजे उत्तरामध्ये, पूर्णांक संख्या पाहिजे. आणि हे जर आपण भागाकार केला तर पूर्णांक संख्या आपल्याला मिळू शकत नाही. त्यामुळं दुसरा पर्याय तर असू शकत नाही. तिसरा पर्याय आहे का चेक करायला काय करायचं तर पुन्हा 13/7 मध्ये 1/6 मिळवायचं. मग 13 आणि 6 यांचा गुणाकार 7 आणि 1चा गुणाकार याच पद्धतीने सोडवत जायचं. इथं सुद्धा जी संख्या आपल्याला मिळणार आहे ती पूर्णांक संख्या मिळणार नाही. तेच चौथ्यासाठी सुद्धा चेक करून पाहायचं, तेही चेक करून पहा. तर इथं आपल्याला असं लक्षात येईल की फक्त पर्याय क्रमांक 1 जर या संख्येमध्ये आपण मिळवला तरच आपल्याला पूर्णांक संख्या मिळते, ती म्हणजे 2. आणि 2 ही पूर्णांक संख्या 13/7च्या लगत येणारी आहे, लगेच त्याच्या पुढची येणारी संख्या. त्यामुळे इथं पर्याय क्रमांक 1 हे याचा अचूक उत्तर. तर अशा पद्धतीनं काही वेळेला प्रत्यक्ष अशा कॅल्क्युलेशन करून सुद्धा उत्तरं मिळवावी लागतात. प्रत्येक वेळेला आपल्याला टिप्स किंवा ट्रिक्स वापरता येतील असं नाही. त्यामुळे आपल्याला हे कॅल्क्युलेशन सुद्धा फास्ट असलं पाहिजे. मग हे कॅल्क्युलेशन फास्ट असायचं असेल तर आपल्याला ही उदाहरणं प्रत्यक्ष सोडवावीच लागतात. पुस्तकामध्ये उदाहरणं वाचून किंवा अशा पद्धतीचे व्हिडिओ पाहून फक्त ते होत नाही, हे नीट लक्षात घ्या. जोपर्यंत तुम्ही अशा पद्धतीची उदाहरणं स्वतः वही पेन घेऊन सोडवत नाही तोपर्यंत तुम्हाला याचा सराव होणार नाही. त्यामुळे ह्या कॅल्क्युलेशनचा सुद्धा सराव करा. त्यासाठी प्रत्यक्ष उदाहरणं सोडवा. आणि त्यासाठी आपल्याला महत्त्वाचं आहे पाढे किमान 20पर्यंत पाढे पाठ असले पाहिजेत. पाठ का असले पाहिजेत, कारण तो कॅल्क्युलेशनमधला जो वेळ आहे तो आपला वाचतो त्याच्यामुळं. किंवा वर्ग जे आहेत किमान 1 ते 30 वर्ग आपल्याला तोंड पाठ असले पाहिजेत. किंवा 1 ते 10 घन हे सुद्धा आपल्याला कॅल्क्युलेशनमध्ये बऱ्याचदा उपयोगी पडतात. तर ते सुद्धा आपल्याला पाठ असले पाहिजेत. आता त्याच्यासाठी एक व्हिडिओ, आपला डेडिकेटेड व्हिडिओ आपल्या यूट्यूबवर आहे. 1 ते 30 संख्यांचे वर्ग लक्षात ठेवण्याची सर्वात सोपी पद्धत, ज्याच्यामध्ये तुम्हाला ते पाठ करावं लागणार नाही. एक छोटीशी ट्रिक आहे जी त्याच्यामध्ये सांगितलेली आहे, ती नक्की पहा. कारण हे जे आहेत 1 ते 30पर्यंतचे वर्ग ते आपल्याला गणित, बुद्धिमत्ता किंवा आपले शालेय जरी विषय असतील त्यामध्ये सुद्धा लागतातच. आणि ते जर आपण पाठ करू शकलो किंवा पाठ करण्यासाठी जास्त मेहनत न घेता जर लक्षात ठेवू शकलो तर आपल्याला त्याचा निश्चित फायदा होतो. तर तो व्हिडिओसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो त्याची, ते सुद्धा नक्की पहा. आता आणखी एक पुढचा प्रश्न आपण पाहू. प्रश्न असा आहे की 2/4 5/-9 7/-3 -6/2 या परिमेय संख्यांपैकी कोणती संख्या पूर्णांक आहे. म्हणजे या 4 पैकी कोणती संख्या पूर्णांक आहे असा प्रश्न आपल्याला विचारला. मग पूर्णांक संख्या असायची असेल, थोडक्यात एक लक्षात घ्यायचं की पूर्णांक संख्या म्हणजे काय, ज्या संख्येचा छेद 1 आहे. उदाहरणार्थ 5 किंवा 25 किंवा -27 ह्या सर्व संख्यांचा छेद 1 आहे. कारण कोणतीही पूर्णांक संख्या आपण परिमेय संख्येच्या स्वरूपात लिहू शकतो, म्हणजे p/q च्या स्वरूपात लिहू शकतो. कसं,
आता -27 ही पूर्णांक संख्या आहे, ती आपण अशी लिहू शकतो बघा, -27/1, कारण ज्या संख्येचा छेद काही नसतो त्यावेळी तो 1 असतो, किंवा 5/1 किंवा 25/1. मग पूर्णांक संख्या कुणाला म्हणायचं? ज्या संख्यांचा छेद असतो 1 त्यांना आपण म्हणतो पूर्णांक संख्या. मग ते आपल्याला शोधायचं आहे की ह्या संख्या सर्व अंश आणि छेद या स्वरूपात आपल्याला दिलेले आहेत. यामध्ये एवढंच आपल्याला ठरवायचं की कोणत्या संख्येचा छेद 1 आहे. तेवढं ठरवलं की आपल्याला पूर्णांक संख्या मिळाली. मग पहिली संख्या 2/4 आहे या स्वरूपामध्ये आपण पूर्णांक संख्या शोधू शकत नाही, याला आपल्याला सोपं रूप द्यावं लागेल. मग सोपं रूप देण्यासाठी काय करायचं तर 2 ने 4 ला भागवूया, 2 एके 2, 2 दुनी 4, उत्तर मिळेल 1/2. पण इथे 1/2 मध्ये छेद 1 नाही, आपल्याला छेद 1 पाहिजे. अंश 1 असून फायदा नाही, कारण ही मग अपूर्णांक संख्याच होते. मग ह्या पहिल्या संख्येमध्ये 2/4 मध्ये छेद 1 नाही, याचा अर्थ ही पूर्णांक संख्या नाही. दुसरा पर्याय बघूया, -6/2. इथं सुद्धा सोपं रूप देऊया, 2 एके 2, 2 त्रिक 6, उत्तर मिळेल -3/1. आता इथं जर आपण पाहिलं तर छेद 1 आहे, मग -3/1 म्हणजेच काय तर -3. याचा अर्थ ही जी दुसरी संख्या आहे ती पूर्णांक संख्या आहे, कारण या संख्येचा छेद 1 आहे. म्हणजे जर -6ला आपण 2 ने भाग घालवला तर उत्तर मिळतं -3, आणि ही पूर्णांक संख्या आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 2 -6/2 ही संख्या पूर्णांक संख्या. पुढचं जर आपण तिसरा आणि चौथं, आपल्याला उत्तर आता इथं मिळालेलं आहे तरी सुद्धा तिसरा आणि चौथा पर्याय तोही विचारात घेऊया. 5/9 ह्याच्यामध्ये छेद 1 नाही, किंवा याला आपण सोपं रूप सुद्धा देऊ शकत नाही, त्यामुळं ही सुद्धा पूर्णांक संख्या नाही. चौथ्या पर्यायामध्ये 7/3 आहे, इथं सुद्धा छेद -3 आहे, त्यामुळं -3 ही सुद्धा ही संख्या नाही, त्यामुळं 7/3 ही सुद्धा पूर्णांक संख्या नाही. त्यामुळे या 4 संख्यांपैकी फक्त एकच संख्या आहे, पर्याय क्रमांक 2 -6/2, जी पूर्णांक संख्या आहे -3. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर हे अशा पद्धतीचे काही प्रश्न आहेत जे आपल्याला संख्यांच्यावर आणि संख्यांच्या प्रकारावर विचारले जाऊ शकतात. तर याचा जास्तीत जास्त अशा उदाहरणांचा सराव करा. जितकं कॅल्क्युलेशन तुम्ही फास्टमध्ये करू शकाल तेवढी पटपट उत्तर आपल्याला परीक्षेमध्ये मिळवू शकतो आपण, आणि त्याचाच उपयोग आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये होतो. कारण स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तर आपण किती फास्ट काढतो त्याला जास्त महत्त्वाचं आहे. जितके फास्ट आपण उत्तर काढू तितकी जास्त प्रश्न आपल्याला सोडवायला मिळतील. तर त्यासाठी अशा पद्धतीचे तुम्हाला व्हिडिओज या यूट्यूब चॅनलवर मिळत राहतील. तर अशा पद्धतीचा हा कंटेंट आपण तयार करतोय. जर कंटेंट आवडत असेल तर नेहमीच आपलं यूट्यूबचं टॅगलाईन लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशा पद्धतीचे व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील नेहमी. आणि लाईव्ह सेशन ज्यावेळेला आपण शक्यतो सुट्टीचे जे दिवस आहेत, शनिवार रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी आपण अशा पद्धतीनं लाईव्ह सेशन घेतो. ज्या वेळेला आपल्याला अशा पद्धतीनं प्रश्नाच्या सोबतच त्याच्याबद्दलची जी माहिती आहे किंवा प्रश्नाकडे आपण कशा पद्धतीनं पाहायचं हे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं या व्हिडिओजमधून किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना शिकायचं असतं. तर ते आपण करतोय. तर शक्यतो ह्या सुट्टीच्या दिवशी आपण लाईव्ह येतोय, त्यामुळं सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे तुम्हाला जेव्हा केव्हा मी लाईव्ह येईन त्याचं नोटिफिकेशन मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं कमेंट करायला विसरू नका. जर तुम्हाला अशा पद्धतीचे व्हिडिओज आवडत असतील किंवा आवडत नसतील तरीसुद्धा कमेंट करा. फीडबॅक महत्त्वाचा आहे. किंवा अशा पद्धतीचे आणखी कोणते टॉपिक तुम्हाला अवघड वाटत आहेत त्याचंही कमेंट करा. त्यावर आपण नक्की व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करू. कारण ज्या पद्धतीने तुम्ही हे शिकताय त्या पद्धतीनं मलाही हे शिकायचं की आणखी सोपं आपल्याला कसं करता येईल. हे मॅथ्स जे आहे हे आपण प्रयत्न असा करतोय या चॅनलद्वारे की सिम्पल करण्याचा प्रयत्न करा. ज्याला कमीत कमी मॅथ्सचं बेसिक नॉलेज आहे त्यांनासुद्धा हे सोपं जावं किंवा समजावं. त्यासाठी मॅथ्स सोपं करण्याचा आपण प्रयत्न करतो. त्यामुळे त्या फीडबॅकची नक्की आवश्यकता आहे. तसा फीडबॅक तुम्ही मला इथं कमेंट करून नक्की द्या. भेटूया आपण पुढच्या एखाद्या अशाच लाईव्ह सेशनमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.